श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 194. सादाची बेडका बद्दलची भयान निवृत्ती. एके दिवशी सर्वज्ञांना सकाळचा पूजा वसर झाल्यावर सर्वज्ञ फिरायला गेले. सर्वज्ञ यमाळार्जुनाकडे बसले. सर्वज्ञांजवळ भक्तजण आवडीच्या गोष्टी करीत होते. तेव्हा साधा म्हणाली, जी मी बेडकाला भीते आणि मला वरण भात आवडत नाही. मग सर्वज्ञांनी मुक्कामाहून वरण भात आणविला. सर्वज्ञ म्हणाले, नायका जा, एक बेडूक शोधून आणा. हो जी म्हणून औसा गंगा नदीकडे गेली. औसा म्हणाली, दिस रे बा बेडका, मला चक्र स्वामी रागावतील. पण तिला बेडूक दिसला नाही. मग सर्वज्ञ म्हणाले, वानऱ्या जा, बेडूक शोधून आणा. भट्टोबास गेले आणि भला मोठा बेडूक घेऊन आले. मग सर्वज्ञांनी वरण भात वाट्यांमध्ये घातला व तो कृपा दृष्टीने पाहून साधा पुढे ठेवला. सर्वज्ञ म्हणाले, साधे हो, वरण भाताचा घास घ्या. बेडकाकडे पहा, तसेच आमच्याकडे पहा. तिच्या हातात तो बेडूक दिला. मग साधाने थरथरत्या हाताने बेडूक धरला, वरण भाताचा घास घेतला. असा घास घ्यायची, सर्वज्ञांकडे पाहायची आणि बेडकाकडेही पाहायची. अशा रीतीने तिने जेवण केले आणि तिला वरण भात आवडू लागला. तसेच बेडकाची भीतीही गेली. मग सर्वज्ञ मठाकडे गेले. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.